नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रीती. मी आजपासून ब्लॉगिंग चालू करते. माझ्या आयुष्यातलं रोजचं काय काय गोष्टी, सुंदर सुंदर क्षण, शॉपिंग, घरातले कामं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि थोडीशी नर्वस आहे आणि थोडीशी एक्सायटेड पण आहे. काय होणार, कसं होणार. चला तर मग आजची सुरुवात करूया. आजच्या दिवसापासून, नवीन दिवसापासून छान सुरुवात करूया. आता वाजले 10:30. माझा मुलगा 9 वाजता शाळेत जातो, त्याला मी सोडून आली आहे. आणि त्याच्यासाठी मी आज छान स्वीटकॉर्न कटलेट बनवले होते. तो ते घेऊन गेला, त्याला ते खूप आवडतात. आणि आता मी माझ्या घरातले कामं करते, भांडे घासायचे आहेत. माझा चहा नाश्ता तर झाला आहे ऑलरेडी. आता हा जो पसारा आहे हा, आणि हे भांडे अजून खूप सारे आहे, ते मला आवरायचं आहे. आणि आता मी ते हळूहळू आवरायला सुरुवात करते आणि तुम्हालाही दाखवते मी काय करते. पहिले तर भांडे लावून घेऊ आपण, जे रात्रीचे घासलेले होते. दूध तापवावं लागणार आहे, आता काही गरज नाही, त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवते. हे अजून स्वीटकॉर्न आणि बटाट्याचं बॅटर आहे, तो राघव आला त्याला मला करून द्यावं लागणार आहे, कारण त्याला आवडतं आणि आज दिवसभर तो हेच खाणार. मग लगेच पटापट भांडे घासायला सुरुवात केली. भांडे नाही म्हणता खूप सारे भांडे निघतात रोज. मी म्हणते कसे, 2 भाज्या, नाश्ता सगळंच असतं, सोबत गॅसही आवरून घेतला. आमच्या राघवचं काय माहिती, काहीतरी बनवलं आहे त्याने. पण त्याने मला सांगितलं आहे, आई हे काढायचं नाही, मी येईपर्यंत तू हे असंच ठेवलं पाहिजे. आता काय करू, मला झाडायचं तर आहे, पसाराही आवरायचं आहे. असं वाटतं हा टेबल उचलून तिकडे ठेवून देऊ, म्हणजे त्याचं काही हे घर बीर काय मोडणार नाही. जे काही पडलं आहे ना, त्याने मला तेही सांगितलं आहे की तू ते लावून ठेव. जर नाही केलं असं तर तो परत मग रडगाणं चालू होईल आमचं स्कूलमधून आल्या. चला हे असंच उचलून ठेवूया शांततेत. इथं काय बॉक्स कशाचा ठेवलं आहे, काय पझलचा बॉक्स आहे आणि याच्यात ठेवलं आहे मॅग्नेट, ते उचलून ठेवावं लागतील मला आता दुसरीकडे. मी त्याचं खेळणी आहे ना, छोटी छोटी याच्यात आहे, मोठं तिकडं बास्केट आहे, खूप साऱ्या खेळणी आहेत आमच्याकडे, तरी आम्हाला कमीच पडतं. काय करणार, मुलं म्हटलं की हे असतंच घरात. हे जे आहे ना, आमच्या घरात तुम्हाला कुठंही सापडेल, बेडवर, ड्रॉवरमध्ये, कुठंही, कारण हे सर्व खूप आहे आमचं फेवरेट राघवचं. माझे भांडे घासून झाले, फरशी पुसून झाले, घर झाडून झाले, अजून कपडे बाकी आहे. आता वाजले 11:15. 11:55 माझं आवरलं पाहिजे कपडे वगैरे, आणि मग मला राघवला आणायला जावं. खूप वेळचं काम करते, आता 1 ग्लास पाणी पिते निवांत. ढगाळ वातावरणामुळं ना पाणी खूप कमी पिलं जातं, त्याच्यामुळे ना जरा प्रॉब्लेम होतो, आणि पाणी जास्त पिलं पाहिजे असं म्हणतात. म्हणून थोड्या वेळाने असं 1 ग्लास पाणी पित असते, पण तरी ते पूर्ण होत नाही. काय करावं, त्याला पाणीच पिलं जात नाही एवढं ढगाळ वातावरण. दिवसभर काही नव्हतं, आता ना पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस येतो की काय माहिती. 12च्या नंतर आला पाहिजे, कारण मुलांना घरी घेऊन येता येईल आम्हाला. पावसात त्रास होतो जरा. 12ला 5 कमी आहे, चला राघवला घेऊन येऊ आपण. अरे जोडलं होतं, पण मी तिकडून इकडं घेऊन आले तर ते पडलं. बाय द वे, तू काय बनवलंयस राघव हे? मिलिटरी बेस. काय मिलिटरी बेस? वाव, सांग ना मला काय काय तर. त्याच्यामध्ये आर्मीची एक मिसाईल घेऊन आणणारा एक टँकर यो, आणि एक मिलिटरी व्हॅन यो, एक मिसाईल लॉन्चर कार यो, ट्रक, आणि इकडे वर्कर्ससाठी बेड, इकडे इकडे काम करण्यासाठी लोकांसाठी बेड झोपायला, इकडे काम करायचं जे सायंटिस्ट आहे ना आपल्या इंडियाचे टॉपर सायंटिस्ट, हां, जे ते ना
तिकडे रिसर्च करतो की पाकिस्तानला कसं मारायचं. अच्छा. दोन होते आणि आपल्या मिलिटरीसाठी इकडे बेड्स वाव. आणि आपल्या दोन सायंटिस्टसाठी ना आणि आपले ते दोन्ही सायंटिस्ट पासून एक सायंटिस्टसाठी मी बेड बनवलाय. आता मी ना दुसऱ्या सायंटिस्टसाठी बेड बनवतो. अरे कुठे गेलं ते माझं बॅग. सगळं त्या छोट्या बॅगमध्ये भरून ठेवलंय मी. पॅन्ट मागून पॅन्ट कसं काय खराब झाली रे, वाईट वाईट झाली. मला नाही माहित. आणि इकडे आहे ते दोन्ही, इकडे आहे मिलिटरीसाठी स्लीपिंग एरिया, इकडे सायंटिस्टसाठी स्लीपिंग एरिया. सायंटिस्टसाठी. हाँ तर ये है माझं मिलिटरी बेस मी काय रात्री बनवलं होतं. वाव, छान आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. कसं कसं परत बोल. थँक्यू फॉर वॉचिंग. तो आलाय स्कूलमधून, त्याच्यासाठी मी कटलेट बनवते. ते बघा, त्याला ते खूप आवडतात. आता हे शालो फ्राय केलेले कटलेट राघव खाणार. चल राघव चल चल. रस्त्या रस्ते खेळायचं. चल ना. ए पळू नको पळू नको पळू नको. आयू कसं म्हणतो तो, आयू कसं म्हणतो, आयू असं म्हणतो राघव मला. आयू ओके बाय. मी राघूला क्लासला सोडून येते. अरे अरे पाऊस आला, कपडे काढा. पाऊस आला, कपडे काढा. हेच काम सध्या. वरून घेऊन चालले मी कुठं, घरी. आणि बाहेर खूप सारा पाऊस येतोय राघव, म्हणून आम्ही आणली छत्री. झालंय आता मला ड्रेसची प्रेस करायची आहे. 2-3 ड्रेस आहेत त्यांचे, म्हणजे मिस्टरांचे, त्याचे प्रेस करायचे. प्रेस करते आणि भेटते. 2-3 शर्ट आहे, 3 शर्ट आणि 1 पॅन्ट, त्याची मला प्रेस करायची. आणि म्हणजे हे प्रेस करायचं काम आहे ना, ते मला बिलकुल आवडत नाही. खूप वेळ जातो, बोर होतं मला ते काम करायला. पण काय करावं तर लागलं, चल करूया. मग करायला गेलं तर होतं पटकन, कंटाळा त्याचं काय करणार ना, तो तर नेहमीच असतो आपल्याला. त्याचा फ्रेंड आला आहे राघवसोबत खेळायला, त्याच्यामुळं घरात जरा आवाज येईल तुम्हाला. हे 3 शर्ट आणि 1 पॅन्टची मी प्रेस केली आहे, तर यांना ठेवून देते त्यांच्या जागेवर. शर्ट मी थोडं बाहेर असेल. ती पाऊस चालू आहे ना, असा रोज यायला पाहिजे, पण येतो आणि लगेच जातो. दिसत नसणार कॅमेरात एवढं तरी. उद्याच्या भाजीसाठी मटकी भिजवली आहेत, छान मोडा येईन, मग भाजी करू उद्या आपण. आणि याच्यात लावला आहे मसाले भात. आणि आता मी दिवसभरातून हा 3rd टाईम आहे मी भांडे घासणारे. हे झाल्यावर परत मग 4था टाईम जेवण झाल्यानंतर. तर भांडे एवढे आहेत भांडे. चला तर मग घासू मंडळी. आता माझा स्वयंपाक झाला आहे, आता आम्ही जेवू. राघव गार्डनला गेला आहे, ते आले की आपण जेवूया, परत भांडे घासूया आणि संपला आजचा आपला दिवस. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. असेच मी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल, नवीन छान काहीतरी ब्लॉग टाकायचा नक्कीच प्रयत्न करेल. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.